वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात् मां ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसंध्या। संस्कृतं न केवल प्राचीना भाषा सा अपितु आधुनिकभाषा अपि। भाषारूपेण अभिव्यक्तेः माध्यमरूपेण च अनादिकालतः अद्यावधिः संस्कृतस्य अविच्छिन्ना परम्परा वर्तते। इदानीं वर्तमानकाले भाषणशीलः सङ्गणकः अर्थात् टॉकिंग कॉम्प्यूटर निर्माणाय विविधभाषाणां परस्पर अनुवादाय अर्थात ट्रान्सलेशन, यंत्रानुवाद तंत्रांश अर्थात मेकॅनिकल टेक्निकल निर्माणाय तथापि सायबर सिक्युरिटी संदर्भे इत्येवं बहुषु ज्ञानक्षेत्रेषु संस्कृतस्य महत्तमा भूमिका भवेत् इति वैज्ञानिकानां मतं भवन्तः जानन्ति एव इति संस्कृतभाषायाः महात्म्यम् अस्ति। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आणि आपला आता उपक्रम सुरू आहे तो म्हणजे वेदांत वैभव। वेदांत वैभव या माध्यमातनं या उपक्रमातनं आपण उपनिषदांचा अभ्यास करतो आहे। आणि आत्ता आपलं सुरू आहे मागच्या भागापासूनच ते म्हणजे केन उपनिषद। 10 प्रमुख उपनिषदांचा आपण अभ्यास करण्याचा निदान प्रयत्न करणार आहोत, निदान त्याची तोंड ओळख तरी करून घेणार आहोत। आणि त्या 10 उपनिषदातलं पहिलं होतं ते ईशावास्य उपनिषद। केवळ 18 मंत्रांचं अतिशय लहानसं पण आशयगर्भ असं उपनिषद होतं। आणि दुसऱ्या उपनिषदाला आपण प्रारंभ केला आहे त्याचं नाव आहे केन उपनिषद। केन उपनिषद हे नाव तरी कशावरनं मिळालं आहे तर त्याच्यातला पहिलाच मंत्र आहे केनेषितं पतति मन प्रेषितं असं त्याचं पहिला मंत्राचा पहिला चरण आहे। त्यामुळे केन ह्या शब्दांनी सुरुवात झाल्यामुळे या उपनिषदाचं नावच मुळी पडलं केन उपनिषद। आणि याच्यामध्ये शिष्याने एकच प्रश्न विचारला आहे पण गुरूंनी किंवा ऋषींनी त्याची भरभरून उत्तरं दिली आहेत की कुणाच्या प्रेरणेमुळे हे सगळं चालतं आहे, कुणाच्या प्रेरणेने या वाचेला उद्युक्त केलेलं आहे, ह्या डोळ्यांच्या मागे कोण आहे, कुठली देवता आहे, या कानाच्या मागे काय आहे, या मनाच्या मागे काय, या प्राणाच्या मागे काय आहे, असा प्रश्न एकच प्रश्न शिष्याने विचारला। आणि पुढे 7 मंत्रामध्ये गुरूंनी त्याचं उत्तर दिलं होतं। आपण हेही पाहिलं होतं। आणि आपल्यापैकी अनेकांचे मला मेसेजेस आले, फोन कॉल आले किंवा कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय आले। त्याच्यामध्ये सगळेच म्हणाले होते की हे उपनिषद आता थोडं कळल्यासारखं वाटलं आहे, पण ह्याच्या मागे काहीतरी आहे। नुसते डोळे आपले पाहत नाहीत, डोळे हे जड आहेत, त्यामुळे त्यांना पाहण्याची स्वतःची काही क्षमता नाही आहे। त्या डोळ्याच्या मागे एक गोलक आहे किंवा एक सेंटर आहे। व्हिजन वेगळी, डोळे वेगळे आणि दृष्टी वेगळी,
ही दृष्टी आहे. त्या दृष्टीला प्रेरणा देणारं मन आहे, मनाला प्रेरणा देणारा प्राण आहे. पण प्राणांना प्रेरणा देणारा कोण आहे, असं गुरुजींनीच शिष्याला प्रश्न विचारला होता. आठवत आहे तुम्हाला? येन मनसा न मनुते येन आहुर्मनोमतं तदेव ब्रह्म त्वं विद्धी न इदम यत् इदम उपासते. मन म्हणजे ज्या मनाला जाणता येत नाही, पण मनाला ज्यामुळे मननाची शक्ती मिळते त्याला तू ब्रह्म समज. तू ज्याची हे म्हणून उपासना करतोयस ते हे ब्रह्म नाही. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विधी न इदम यत् इदम उपासते. डोळ्यांनी त्याला पाहता येत नाही, पण डोळ्यांना ज्यांनी पाहण्याची शक्ती मिळते ते हे ब्रह्म आहे. ते तू ओळख आणि ते ब्रह्म समज. तू ज्याची ब्रह्म म्हणून उपासना करतोस ते खरं ब्रह्म नाही. किंवा यत् श्रोत्रेण न शृणोती यत् तू प्राणेन न प्रणीती येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धी न इदम यत् इदम उपासते. आता हे थोडं कळल्यासारखं वाटतंय की डोळ्याच्या मागे एक वेगळी शक्ती आहे, कानाच्या मागे शक्ती आहे, वाणीच्या मागे शक्ती आहे, प्राणाच्या मागे सुद्धा शक्ती आहे. आणि तेच खरं ब्रह्म आहे, तेच खरं चैतन्य आहे. तेच सगळ्या या जगताचा आत्मा कोण आहे, तोच आहे. तो जगदात्मा आहे, तो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. नावं काही द्या. न इदम यत् इदम उपासते. पण हे ज्याची तू उपासना करतोस ते ब्रह्म नाही. आम्ही कशाची उपासना करतो? आम्ही देवांची उपासना करतो. आम्ही गणपतीची उपासना करतो, देवीची उपासना करतो, शंकराची, विठ्ठलाची, दत्ताची उपासना करतो. मग इथे ते मत खोडून काढलं आहे का काय? मग आम्ही करायची नाही का काय? गणपतीची उपासना करायची नाही का? ओंकाराची उपासना करायची नाही का? अहो करायची, पण ते पूर्ण ब्रह्म नाही आहे. ते ब्रह्माचं एक सूचक आहे, ते एक वाचक आहे असं म्हटलेलं आहे, किंवा ते एक प्रतीक आहे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. त्यामुळे त्याची उपासना करायची, पण शेवटपर्यंत तिथे नेणार नाही आहे. त्या उपासनेतून आपल्याला ब्रह्माची उपासना करायची, किंवा ब्रह्मपद किंवा आत्मज्ञान कसं आहे त्याची उपासना करायची. असं ह्या 8 मंत्रामध्ये, पहिल्या खंडातल्या 8 मंत्रामध्ये असं सांगितलं होतं. आठवत आहे तुम्हाला? मागच्याच आठवड्यात आपण हे बोललो होतो. आता हे कळलं की नाही आपल्याला हे सगळ्यांना सगळं कळलं. आणि मग कळल्यावर काय होतं? कळल्यावर आनंद होतो. आणि तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो. आपल्या काहीतरी क्लिक झालं, काहीतरी मला आकलन झालं, काहीतरी मला उलगडलं असं वाटल्यावर आपल्यालाही आनंद होतो की अरे हां, हे ब्रह्म आहे काय. तसंच, अगदी तसाच आनंद त्या गुरूंच्या समोर जे शिष्य बसले होते ना, त्यांच्या मुखावरही लगेच गुरूंना आनंद दिसला. आणि म्हणून दुसऱ्या खंडातला पहिला मंत्र आहे ते गुरु काय म्हणतात बघा. गुरुजी म्हणतात, काय म्हणतात? शिष्याला म्हणतात. आणि गुरु शिष्यांचं नातं हे असंच असायला पाहिजे की गुरु काय बोलणार आहेत किंवा गुरूंच्या मनात काय आहे हे शिष्याने ओळखायला पाहिजे. आणि शिष्याला कितपत आकलन झालं आहे, काय कळलं नाही आहे, काय पुन्हा सांगायची आवश्यकता आहे, हे गुरूंना कळलं पाहिजे. ही वेवलेंथ आहे. आपल्या भाषेत, आजच्या भाषेत सांगायचं झालं की ही वेवलेंथ जुळायला पाहिजे. तशीच अर्थात हे गुरु तर आत्मज्ञानी आहेत, नुसतेच तत्त्वज्ञानी नाही तर आत्मज्ञानी गुरु आहेत. आणि म्हणून या गुरूंना कळलं. समोर शिष्य बसला आहे आणि त्याला काय कळलं आहे, त्याला कसला आनंद झाला आहे हे गुरूंनी ओळखलं. आणि गुरु आता काय म्हणतात, दुसरा खंड आज आपण घेणार आहोत. केन उपनिषदाचा दुसरा खंड, त्याच्यातला पहिला मंत्र काय आहे? गुरु म्हणतायत, यदि मन्यसे सुवेद इति दभ्रम एवमपि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्यञ्च देवेषु अथ नु मीमांस्यमेव ते मन्ये विदितं. तुला वाटतंय ना सुवेद, मला चांगलं वेद म्हणजे जाणणे आणि सुवेद म्हणजे चांगलं कळलं असं तुला वाटतंय का? यदि मन्यसे सुवेद इति, तुला वाटतंय ना मला चांगलं कळलं? नाही कळलं रे अजून.
अजून नाही कळलं. दभ्रम एव अपि नूनं त्वं वेत्थ. तुला कळलं आहे, नाही असं नाही म्हणत मी, पण तुला एवढंसंच कळलं आहे. दभ्रम, दभ्रम म्हणजे लहानसं, अगदी चिमुकलं, अगदी खूप कमी समजलं आहे तुला. न त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम. ब्रह्माचं स्वरूप अजून तुला कळलेलं नाही आहे. गुरुच बोलत आहेत बरं का. शिष्याने प्रश्नसुद्धा विचारला नाही, पण गुरु इतके ज्ञानी आहेत की त्यांना शिष्याच्या मनातलं कळलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, काहीतरी उलगडल्याची भावना गुरूंनी ओळखली आणि म्हणून म्हणत आहेत की तुला समजलं असं खरंच वाटत असेल तर अजून पूर्ण समजलं नाही आहे बरं का, थोडंसंच समजलं आहे. दभ्रम एव यदस्य त्वं यदस्यंच देवेषु अथनु मीमांस्य एव एते मन्ये विदितम. आता काय म्हटलं आहे बघा. हे पहिल्या खंडातले आपण मंत्र पाहिले, त्यामुळे शिष्याचा चेहरा उजळला निश्चितच. आता गुरु म्हणत आहेत की अरे शिष्या, ब्रह्माचं स्वरूप मला चांगलं कळलं असं जर का तुला वाटत असेल, चांगलं कळलं, सुवेद असं जर तुला वाटत असेल तर तू ब्रह्माचं अगदी थोडंसंच रूप जाणतोयस. थोडंसंच रूप जाणतोयस जे तुला जाणल्याप्रमाणे वाटतंय. तुला वाटतंय मला सगळं कळलं, पण अजून कळलं नाही आहे. किंवा अजून एक ऐक, जे प्रकाशात्मक आहे, जे द्योतनात्मक अवयवामध्ये त्याचं रूप, त्याची शक्ती पाहतो आहेस, मला वाटलं की त्याच्यावर अजून चर्चा व्हायला हवी. गुरूंनी आपल्याला सांगितलं होतं की नाही, यत् चक्षुषा न पश्यति. डोळ्यांनी पाहत नाही आपण, त्या डोळ्याच्या मागे शक्ती आहे. कानाने ऐकत नाही, वाणीने बोलत नाही, त्याच्या मागे जी शक्ती आहे. आता हे कळलं, शिष्याला हे कळलं, तुम्हाला मलासुद्धा कळलं. पण हे एक रूप झालं, हे त्याचं एक रूप झालं, हे अल्परूप झालं आहे. पण आता, आणि हे तुला कशातनं कळतं आहे? या द्योतनात्मक इंद्रियामधनं कळतं आहे. देवेषु. उपनिषदाची भाषा बघा बरं का. आपण याबरोबरच उपनिषदाच्या भाषेशी परिचय करून घेतो आहे. उपनिषदाच्या भाषेमध्ये देव याचा अर्थ आहे इंद्रिय. वेगळं वाटतं आहे ना तुम्हाला. आपल्याला देव म्हणजे देवळातला देव वाटतो, पण आपली इंद्रिय हेच मुळी देव आहे. कुठल्या अर्थाने? तर द्यू धातू आहे. द्यू म्हणजे द्योतन, प्रकाशित होणे. नाहीतरी आपली सगळी इंद्रिय प्रकाशित आहेत, म्हणूनच ती जिवंत आहेत. डोळ्यामध्ये तेज कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आत्मा आत राहतोय तोपर्यंत तेज आहे. मृत्यूनंतर डोळे काचेसारखे निर्जीव होतात. कोणाचेही, अगदी कुत्र्या मांजराचे, गाय बैलाचे सुद्धा, किंवा माणसाचे डोळे निर्जीव. आत्ता त्या डोळ्यामध्ये चेतना आहे, डोळ्यामध्ये चमक आहे, डोळ्यामध्ये एक ऊर्जा आहे. त्यामुळे हे सगळे डोळे काय, कान काय, वाणी तेजस्वी कशामुळे आहे? त्याच्यामागे ऊर्जा आहे. त्यामुळे सगळे इंद्रिय आहेत ही द्योतनात्मक आहेत किंवा प्रकाशात्मक आहे. तेवढं तुला कळलं. या इंद्रियांना शक्ती देणारा कोण आहे? आता बघा ना, शिष्याचा जरा गैरसमज झाला की तुम्हीच तर सांगितलंत ना, तुम्हीच आत्ता म्हणलात की त्या अवयवांमध्ये जो मागे, त्याच्या मागे जो शक्ती देणारा आहे ते ब्रह्म आहे असं तुम्ही म्हणलात ना. पण शिष्याचा जो गैरसमज झाला आहे ना, तेवढंच ब्रह्म नाही आहे. ते गुरु आता दूर करत आहेत की मला कळलं असं तुला वाटत असेल तर तुला एक कणभरच ज्ञान झालं नाही असं नाही मी म्हणत, पण कणभरच ज्ञान झालं आहे. कारण अजून लक्षात घ्या, अजून मला ज्ञान झालं म्हणजे मी शिल्लक आहेच, मी शिल्लक आहेच अजून. त्यामुळे ब्रह्म इतकं विशाल आहे की ते बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. जसं इंद्रियांच्या आवाक्याच्या बाहेरचं, तशी बुद्धीसुद्धा त्या ब्रह्माला कवळू शकत नाही. त्यामुळे तुला जे कळलं असं वाटतंय ती त्याची केवळ एक चुणूक आहे, ती एक झलक आहे. त्यामुळे तेवढंच आहे, ते अत्यल्प आहे. म्हणून तुला जे कळलं त्याच्या आता मीमांसा करायला हवी. मीमांसा म्हणजे काय आहे? तर मीमांसा म्हणजे डीप रिफ्लेक्शन. मीमांसा किंवा आजच्या आपल्या भाषेत सांगायचं तर इन्व्हेस्टिगेशन करायला हवं ह्याच्यावरती. मीमांसा करायला हवी म्हणजे ह्याचा आता विचार करूया. हे तुला कळलं हे चुकीचं नाही आहे. हे मी सांगितलं ते तुला आकलन झालं की अवयवांच्या मागे, इंद्रियांच्या मागे जी शक्ती आहे ते ब्रह्म आहे. पण आता इथं थांबायचं नाही आहे. हे फायनल
डेस्टिनेशन नाही आहे, आता पुढे जायचं, ह्याची मीमांसा करायला हवी. त्यामुळे तू आता काय कर, याच्यावर आणखीन चिंतन कर. हे दभ्रम म्हणजे अगदी अल्प तुला ज्ञान झालेलं आहे. दभ्रम किंवा दहर, त्याला दहराकाश असं म्हटलेलं आहे. दहराकाश म्हणजे काय आहे? आपण लहानपणी विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की हृदयाचे 4 भाग असतात, कर्णिका आणि जवनिका. त्या 2 जवनिका ज्या असतात ना, त्या जवनिकांच्या मागे अशी एक थोडी पोकळी असते आणि त्या पोकळीत अगदी सूक्ष्म बरं का, अशी प्रत्यक्ष न दिसणारी अशी पोकळी आहे. तर त्या पोकळीला म्हटलेलं आहे दहर आकाश. सूक्ष्म आकाश आहे. त्या दहराकाशा इतकं, त्या दभ्रा इतकंच तुला हे ब्रह्म कळलेलं आहे. आणि म्हणून हा गैरसमज तुझा दूर कर. कारण तू जेव्हा म्हणतोस ना मला कळलं, तेव्हा मी शिल्लक आहे, म्हणजेच तुला अजून ज्ञान झालेलं नाही. आता बरोबर आहे, गुरुनी हे शिष्याचा गैरसमज दूर केला, त्याला आणखीन शिकवण्यासाठी, आणखीन ज्ञानी करण्यासाठी हा गुरुजींचा प्रयत्न आहे. पण शिष्य काय म्हणतो आहे? शिष्य याला उत्तर देतो आहे. कारण शिष्य कसा आहे? साधा शिष्य नाही आहे, उगीच ऐकून घेणारा पण नाही आहे, चौकसपणाने प्रश्न विचारणारा शिष्य आहे, जिज्ञासू शिष्य आहे, विचक्षण शिष्य आहे. जसं आपण पाहिलं होतं ना गीतेमध्ये 4थ्या अध्याय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तू काय कर, गुरुजींना प्रणिपात कर. एक तर नम्र भाव पाहिजे, किंवा उपनिषदांच्या भाषेत सांगायचं झालं तर समित पाणी वृत्ती पाहिजे. परिप्रश्नेन, आणि प्रश्न विचारायलाच पाहिजे. आपल्याला काही शंका आल्या, आपल्याला काही म्हणजे संशय आला, अडचण आली, तर गुरूंना मोकळेपणाने पण जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारायला पाहिजे, असं त्याच्यात सांगितलं होतं. आता हा शिष्य तसाच आहे. आणि म्हणून तो प्रश्न विचारतो आहे की तुम्ही गुरुजी म्हणताय तेही मला कळलं, पण आता मी काय सांगतोय ते ऐका. नाहम मन्ये सुवेद इति. मी असं म्हणतच नाही मला सगळं कळलं, चांगलं कळलं असं मी म्हणतच नाही. न अहम मन्ये सुवेद इति नो न वेदेति वेदच. पण मला अजिबात कळलं नाही असंही मला वाटत नाही आहे. सगळं कळलं आहे हे मला वाटत नाही आहे. मला माहिती आहे की सगळं मला अजून कळलं नाही आहे. पण तुम्ही जर म्हणताय अजिबातच कळलं नाही, तर तसं नाही बरं का, मला थोडं कळलं आहे. योनस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. काय खूप सुंदर भाषा आहे. अन्वय बघायचा का म्हणजे आणखीन कळेल. अहम सुवेद इति न मन्ये. मला चांगलं कळलं आहे असं मी म्हणत नाही. नो न वेद वेदच इति. आणि अजिबात कळलं नाही किंवा पूर्ण कळलं आहे असं मला नाहीच म्हणायचं. नहा यहा तत् वेद तच्च वेद वेद न वेद इति नो. जरा गोंधळात टाकणार आहे, पण शिष्य हुशार आहे, विचक्षण आहे. तो म्हणतो आहे की मला खूप चांगल्या प्रकारे कळलं असं काही मला वाटत नाही, पण मला काहीच कळलं नाही असंही वाटत नाही. ते तत्त्व मला मी ज्ञाता आणि ते ज्ञेय अशा रीतीने कळलं नाही आहे जसं तुम्हाला वाटते ना. जिथे त्रिपुटी शिल्लक राहते ते ज्ञानच नाही आहे. लक्षात घ्या, त्रिपुटी उपनिषदातला वेदातला अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. त्रिपुटी. कुठलीही क्रिया घडते तेव्हा 3 गोष्टी आवश्यक असतात: ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. समजा मी बायोलॉजीचा अभ्यास करायचा ठरवला, केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा ठरवला, तर मी जाणून घेणारी आहे आणि ते नॉलेज आहे. ती केमिस्ट्रीची बुक्स आहेत, ते व्हॉल्यूम्स आहेत, त्याचा मी खूप अभ्यास केला. म्हणजे मी ज्ञाता, ते ज्ञेय आणि ती जी प्रोसेस आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. शिष्य इतका हुशार आहे, शिष्य म्हणतो आहे की मी ह्या लेव्हलला मी म्हणतच नाही की ज्ञाता मी आणि ज्ञेय ते ह्याला मी म्हणतच नाही. तसंही नाही. जो कोणी ब्रह्माला जाणतो तोच माझ्या या म्हणण्याचा अभिप्राय समजू शकेल. मी जाणतो किंवा मी जाणत नाही असं दोन्हीही नाही. अहम वेद न वेद असं नाहीच आहे. मी जाणतो असंही म्हणत नाही आणि मी जाणत नाही असंही म्हणत नाही. आता काय हे सुद्धा तुम्हाला गोंधळात टाकणारं वाटत असेल, पण आपण सोपं करणार आहोत ना, आपण सोपं करून घेणार आहोत. आता शिष्य असं का म्हणतो आहे? आता त्याचा चेहरा उजळला. तो खरं तर बोलला पण नव्हता,
कारण आपल्याला माहिती आहे जे कळलं ते शब्दांनी व्यक्तच करता येत नाही. शब्दाच्या पलीकडे ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले असं हे वेदाचं ब्रह्माचं ज्ञान आहे. अर्थात शब्दांनी सांगता येत नाही ही त्याच्यातली न्यूनता आहे. अन्य पदार्थांना आपण जाणतो ते आपल्यापासून वेगळे असतात. समजा मी कम्प्युटरला जाणलं तर कम्प्युटर वेगळा आहे माझ्यापासून, हा लॅपटॉप माझ्यापासून वेगळा आहे. किंवा ते अगदी बॉटनीचा अभ्यास केला, ती बॉटनी वेगळी आहे, ती वनस्पती वेगळी आहे, मी ती वनस्पती नाही होऊ शकत ना. त्यामुळे ते वेगळं असतात. त्यांना आपण जाणणं हा सगळा द्वैतातला व्यवहार आहे. मी वेगळा आणि ते ज्ञेय वेगळं, असा हा द्वैतातला व्यवहार आहे. पण स्वतःची आणि त्यावरून परब्रह्माची ओळख होणं हा द्वैताचा व्यवहार नाही. एक तुम्ही स्वतःला जाणलं, आत्मज्ञान झालं की परब्रह्माची ओळख झालीच म्हणून समजा. आणि मग मी जाणणारा वेगळा उरतच नाही. जे ज्ञान आहे त्याच्याशी मी इतका तद्रूप होतो की ते ज्ञान काय, ते ज्ञेय काय आणि तो ज्ञाता काय, सगळे एकामध्ये विरून जातात. आणि जेव्हा माझ्या खऱ्या स्वरूपावर जे पंचकोश चढले आहेत ते गळाल्यानंतर स्वयंप्रकाशित तत्व स्वसंवेद्य होतं. पंचकोश आहेत माझ्या शरीरामध्ये, पंचकोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. अध्यात्माचा अभ्यास करताना एक 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 कोश गळून जायला पाहिजेत. एक एक कोश गळून जेव्हा जातात तेव्हा आतलं जे स्वयंप्रकाशित तत्व आहे ते कळतं किंवा निदान कळल्यासारखं वाटतं. आणि म्हणून पण ते कळलंही म्हणता येत नाही आणि कळलं नाही असंही म्हणता येत नाही. आणि काय आहे ते अभिव्यक्त करता येत नाही. अध्यात्माचं हे गूढ आहे, हे आश्चर्य आहे, हे रहस्य आहे. त्यामुळे अध्यात्मामध्ये असं सांगताच येत नाही की हे मला कळलं. आणि जो म्हणतो की मला कळलं त्याला कळलं आहे का? अहो त्याला तो काहीच कळलं नाही. कारण जो कळलं म्हणतो त्याचा मी अजून जागृत आहे ना, मी अजून जागृत आहे. आणि त्यालाच अनुसरून त्यालाच उद्देशून पुढचा मंत्र घेतलेला आहे. पुढे आता काय म्हणतात गुरुजी, यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानतां विज्ञातं अविजानतां एव. हा मंत्र तर मी नेहमी आपल्या एरवीच्या विवेचनामध्ये हा मंत्र मी नेहमीच म्हणते. यस्यामतं तस्य मतं, यस्य अमतं अमतं तस्य मतं, यस्य मतं सहा न वेद. काय म्हणतोय? जो म्हणतो अमतं, मला ब्रह्म कळलं नाही, त्याला ते पूर्ण कळलेलं असतं. आणि जो म्हणतो मला ब्रह्म कळलं आहे त्याला ते अजिबात कळलेलं नाही. जाणणाऱ्यांना जे अज्ञात असतं आणि न जाणणाऱ्यांना ते ज्ञात असतं. गोंधळच आहे ना सगळा. मग तुम्ही म्हणाल आम्ही पण म्हणतो आम्हाला ब्रह्म कळलं नाही, म्हणजे आम्हाला कळलं आहे का? नाही नाही, आपण तो त्याच्यापेक्षा फारच वेगळे आहोत. म्हणजे आता ह्याच्यातनं निश्चित निष्कर्ष कसा काढायचा की कुणाला ब्रह्म कळलं आहे आणि कुणाला नाही? बघा ना, त्यामुळे हे कुठनं जायचं आहे? इथे बोलणं, भाषा उपयोगीच पडत नाही. मौनात राहणं ही त्याची स्तुती आहे. खरं तर परब्रह्माची स्तुती काय आहे? मौन ही स्तुती आहे. आणि म्हणून मौनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण बघूया या मंत्राचा आधी शब्दशः आणि विस्तारात्मक अर्थ बघूया. जो म्हणतो मला ब्रह्म कळलं नाही त्याला ते पूर्ण कळलं आहे. आणि जो म्हणतो मला ब्रह्म कळलं त्याला ते अजिबात कळलेलं नाही. मला कळलं असं म्हणणाऱ्याचा अजून मी सुटला नाही आहे, अजून मी सुटला नाही आहे. त्यामुळे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी त्याची शिल्लकच आहे. परब्रह्म इंद्रिय गोचर नाही. इंद्रियाने नाही, डोळ्यांनी बघता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, रसनेने स्वाद घेता येत नाही, त्वचेने स्पर्श करता येत नाही, नाकाने वास घेता येत नाही. ते इंद्रिय अगोचर आहे. त्यामुळे ते नाहीच. त्याला जेव्हा अहम गळून पडेल तेव्हा त्याला परब्रह्माचा अनुभव येईल.
मी गळून पाहिलं. म्हणजे मी गळून म्हणजे अहंकाराने बोलणं एवढाच अर्थ नाही, पण मी नाहीच. बघा ना, आपल्याला गाढ निद्रेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये मी जागा नसतो आपला. मी कोण आहे हेही विसरून जातो आपण. जेव्हा गाढ झोप लागते, सभोवतालचं तर भानच नसतं, किंवा खूप पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला, का भूकंप झाला, का कोण पाहुणे आले घरात, मला काही माहितीच नाही. मला इतकी गाढ झोप लागली होती. तेव्हा कुठे असतो मी विरून गेलेला असतो. किंवा मी कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे का म्हातारी आहे, मला माहितीच नाही आहे. मला झोप लागते तेव्हा मी विसरून जातो. मग असा मी हा जागेपणी विसरायला पाहिजे. हा मी पूर्ण विसरायला पाहिजे. आणि ज्याला हा परब्रह्माचा अनुभव येतो त्याचा मी शिल्लकच राहत नाही. मात्र हा अनुभव आलेला सांगायला तो शिल्लकच राहत नाही. म्हणून तर त्याच्या अवस्थेचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, मुक्याने गूळ खाल्ल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद एवढीच त्याची खूण आहे, त्याला वाणीने काहीच सांगता येणार नाही. मुक्या माणसाने जर का गूळ खाल्ला तर गूळ कसा आहे, गोड आहे, पण त्याला सांगता येत नाही ना. तशीच ज्याला परब्रह्माचं प्राप्ती झाली आहे, जो परब्रह्म स्वरूप झाला आहे, त्याला हे सांगताच येत नाही. म्हणून तर त्याच्या पलीकडे जायचे. किंवा असं म्हटलेलं आहे, जो जाणतो मी जाणले त्यास काही नसे कळले, चित्त ज्याचे मलिन झाले जाणीवेच्या अहंतेने. पण जाणीव शिल्लक आहे ना, मी शिल्लक आहे ना, तेव्हा त्याचं चित्त मलिनच झालेलं असतं, असंही म्हटलेलं आहे. आता सामान्य माणूससुद्धा म्हणतो की मला ब्रह्म कळत नाही, पण इथे त्याचा विचार केलेला नाही बरं का. इथे ब्रह्मज्ञानी पुरुषांचा विचार केला आहे, जो विवेकी आहे, जो मुमुक्षु आहे, ज्यांनी काही तपस्साधना करून ब्रह्म जाणण्या इतकी पात्रता प्राप्त केली आहे. तो जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याला काहीतरी अर्थ आहे. त्याला वेद, उपनिषद इत्यादींच्या योगे परोक्ष ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता बघा, सगळ्याच्या पलीकडे जायचे. पहिल्या खंडामध्ये आपण अवयवांच्या, इंद्रियांच्या पलीकडे गेलो. डोळ्यांचा डोळा, कानाचं कान, मनाचं मन, प्राणाचा प्राण वगैरे वगैरे आपण बोललो होतो. कारण त्याच्या मागे जी शक्ती आहे तीच खरी परब्रह्माची शक्ती आहे. आता हे तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल कदाचित, पण हे अजिबात अवघड नाही. जर का हेच तुम्हाला मराठीत सांगितलं तर, आणि कुणी सांगितलं आहे, आश्चर्य वाटेल की ज्यांनी अजिबात शाळेत जो गेला नाही, जो शिकलेला पण नाही आहे, पण ज्याला ब्रह्मज्ञान झालं आहे, अशा चोखामेळ्यांनी सेम असेच अगदी हाच आशय सांगणारे अभंग लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये चोखामेळा काय म्हणतात बघा. इतकं म्हणजे उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी फार मोठी बुद्धिमत्ता लागते, फार ग्रंथांचा व्यासंग लागतो, असं अजिबात नाही आहे. चोखामेळा कुठे गेला होता? शाळेत केली होती का त्यांनी MPhil किंवा PhD? नाही ना. अगदी वेशीच्या बाहेर राहून दुसऱ्यांच्या उष्ट्यावर जगणारा असा हा चोखा महार. त्याचे अभंग काय सांगतात हे उपनिषदातलं तत्त्वज्ञान आणि त्याच्या अभंगांचा अर्थ अगदी तंतोतंत मिळणार आहे. चोखामेळा म्हणतो, श्रवणाचे श्रवण, प्राणाचे जे प्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. काय म्हटलेलं आहे? श्रवणाचे श्रवण, ह्या कानाने ऐकत नाही, आतमध्ये वेगळं श्रवण आहे, ते जोडलेलं आहे, कनेक्शन आहे सगळं. त्यामुळे तो विठ्ठल माझा. रसने गोडपण, कशामुळे तुम्हाला कळतं की लाडू गोड आहे, जिलबी गोड आहे? कशामुळे कळतं? ती आतमध्ये सिस्टीम आहे. तो विठ्ठल माझा. वाचा जेणे उठी, डोळा जेणे भेटी, इंद्रियाची रहाटी विठ्ठल माझा. प्राण जेणे चळे, मन जाने वोळे, शून्याते वेगळे विठ्ठल माझा. आनंदी आनंद, बोधा जाने बोध, सकळ आत्मा शुद्ध विठ्ठल माझा. मुळाचे निजमूळ, अकुळाचे कुळ, चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा. चोखामेळ्यांनी या श्रवणाचे जे श्रवण आहे, प्राणाचे जे प्राण आहे, त्याला विठ्ठल म्हटलं आहे.
वस्तुतः विठ्ठल हे परब्रह्म स्वरूप आहे. नाहीतरी आपलं आराध्य दैवत हे आपल्याला परब्रह्म स्वरूपच वाटलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हटलेलं आहे ना. मग तो विठ्ठल नुसताच तो कटेवरी हात विटेवरी उभा एवढाच विठ्ठल नाही आहे, तर त्या विठ्ठलाच्या माध्यमातनं परब्रह्माकडे जायचे. सगळ्याच संतांनी किंवा सगळ्याच ऋषींनी आता रामाचं वर्णन करताना सुद्धा रामरक्षेत म्हटलंच आहे ना, वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम म्हटलं आहे ना. अथर्वशीर्षात म्हटलं आहे ना, त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः. मग तो नुसता गणपती नाही आहे. गणपतीच्या पलीकडे कोण आहे? परब्रह्म आहे. रामाच्या पलीकडे कोण आहे? परब्रह्म आहे. विठ्ठलाच्या पलीकडे कुठे जायचं आहे? परब्रह्मापर्यंत जायचं आहे. आणि म्हणून चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा, माझा विठ्ठल याच्यामागे, म्हणजेच ते परब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. काय सुंदर एक एक वर्णनं आहेत. आणि हे उपनिषद हे फार आउट ऑफ द याच्या वर्ल्ड जायचं नाही आपल्याला. ह्या जगात राहूनच आपल्याला ह्या उपनिषदाचा अभ्यास करायचा आहे. आणि तो अतिशय सोपा आहे. समजून घेतला तर अतिशय सोपा आहे, फार अवघड नाही आहे. त्यामुळे फार तुम्ही त्याचं बर्डन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. एवढंच जाणायचं आहे की आपल्याला कुठे जायचं आहे? नोनकडनं अननोनकडे जायचं आहे. नोन तर आपल्या हातात आहे आणि आपण व्यवहारात बघतोच ना. व्यवहारात बघतोच आहे की डोळ्यांच्या पलीकडे जो डोळा आहे तो विठ्ठल आहे, किंवा तोही परब्रह्म आहे. हे सगळं किंवा या संपूर्ण सृष्टीला, या चराचराला चेतना देणारा, स्फूर्ती देणारा, ऊर्जा देणारा कोण आहे? कोण आहे? अहो, कोण देतं हे सगळं? नाही आम्हाला माहिती. कुठली तरी शक्ती आहे. आपल्याला वाटतं पक्षी उडतात, मासे पोहतात, पाण्यात राहतात. प्रत्येकजण आपापलं छान कर्म करतो आहे. कोकिळा वसंत ऋतूमध्ये कुहू कुहू करते, कूजन करते. कोणी केलं हे? मोराच्या पिसाऱ्यावर किती रंग असतात, कोणी दिलेत? त्या नागाच्या फण्यावर छान 10चा आकडा असतो, कोणी काढला आहे? देते कोण? आम्हाला नाही माहिती. कोण देतं हे? नक्की कोण देतं? आम्हाला काहीच माहिती नाही हो. मग आता ह्या उपनिषदाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, हा देणारा कोणीतरी वेगळाच आहे. या सगळ्या शक्तीस, मुंगीला सुद्धा शक्ती दिली आहे. एवढीशी मुंगी तिचं काम अगदी नेटाने, व्यवस्थितपणाने, शिस्तीने करत असते. पावसाळ्यापूर्वी ती तिच्या अन्नाची बेगमी करत असते. कुणी शिकवलं तिला? कुठल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये गेली आहे ती? नाही हो. हे ते परब्रह्म स्वरूप आहे ना, ते सगळ्यांना शक्ती, ऊर्जा, चेतना देतं. बघा ना, चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे. एवढीशी चोच आहे, काय त्याच्यातनं सुंदर संगीत पक्षी काढतात हो. चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे. मातीतून कणस येतं, उगवतं, आणि त्याला काय मोत्यासारखे सुंदर बांधणी केलेले दाणे असतात. मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे, उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग, पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग देते कोण? उगवतं ऊन. काय कोवळ्या उन्हाचा रंग काय असतो? सोनसळी रंग असतो. काय सुंदर वाटतं कोवळ्या उन्हात नुसतं उभं राहायला, चालायला, व्यायाम करायला. कोवळं ऊन, त्याला सोनसळी रंग कोणी दिला आहे? तो काळा नाही आहे ना, तो अंधारासारखा नाही आहे. त्यामुळे उगवत्या उन्हाला सोनसळी रंग, पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग देते कोण? सूर्यास्ताच्या वेळेस पश्चिमेचा जो कागद आहे त्याच्यावर काय हा चित्रकार चित्र काढत असतो. काय चित्र काढत असतो एक एक. आणि काय रंग आहे? केशरिया रंग. बरं, आजचा रंग उद्या नाही आहे. आपल्या माणसाला असं नाही करता येणार. एका टाईपचं चित्र काढता येईल, पण तेच उद्या काढता येईल. पण ह्याचं तसं नाही आहे. रोज रंग बदलतो. आणि रोज कशाला? दर क्षणाक्षणाला त्याचे रंग पालटत आहेत. त्या केशरीमध्ये कधी गुलाबी छटा असते, कधी हिरवट असते, कधी निळसर असते. रंग बदलणारा हा कोण चित्रकार आहे हो? काय कमाल आहे ना. त्यामुळे हे सगळं देणारं आहे ते परब्रह्म आहे. आता एवढंच आपण निश्चित करूया की परब्रह्माची ओळख आमच्या शरीरातून सुद्धा आम्ही करून घ्यायचे, आणि तशीच निसर्गातनं सुद्धा करून घ्यायचे.
प्रत्येकाला विचार करा, प्रत्येकाला देणारी, शक्ती देणारी त्या वाघाच्या अंगावर कुणी पट्टे पट्टे काढलेत, बिबट्याच्या अंगावर कुणी ठिपके काढलेत, झेब्रा कसा असतो, जिराफ कसा असतो, खेकडा कसा असतो, बेडूक कसा असतो, साप कसा असतो, प्रत्येकाला दिलं आहे ना काहीतरी. हे सगळं कुणी दिलं आहे आणि ते अव्याहतपणे चालू आहे की एकदा देऊन थांबला नाही आहे तो देतोच आहे आणि ह्याच्या मागे त्याची सिस्टीम आहे, त्याची प्रणाली आहे आणि हे सगळं करणारं ते परब्रह्म आहे. आता नतमस्तक तर व्हायलाच पाहिजे. आम्हाला एक साधं आमचं घर सांभाळताना आमच्या नाकी नऊ येतात. आम्हाला हिशोब ठेवता येत नाही, आम्हाला व्यवस्था ठेवता येत नाही, सारखं आमचं काहीतरी बिघडत असतं. याचं बिघडतं आहे का? अब्जावधी वर्ष हे चाललंच आहे. अजूनही शतावरीला शतावरीचेच गुण आहे. वेखंडाचा वास वेखंडासारखाच आहे. कोण करतोय? अहो तो करतोय. मी काय? आणि मग माणूस कशाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोय, एवढी टेमकी कशाच्या जीवावर मारतोय, हा तर विचार करायलाच पाहिजे. आणि हा विचार आपण जसजसा करत जाऊ तसतसा अहंकार गळून पडेल. मी काहीतरी 4 ओळींची कविता केली आणि मी 4 लोकांना दाखवते, ही बघा माझी कविता. त्याचं काय आहे? तो केवढा मोठा कवी आहे, तो केवढा चित्रकार आहे, तो केवढा आर्किटेक्ट आहे, त्याचं काय कमाल आहे. म्हणजे ते परब्रह्म आहे असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे ज्याचा शोध घेता येत नाही, जिथे आम्ही हतबुद्ध होतो, जिथे आमची प्रतिभा, आमची कल्पना जेव्हा खुंटते, तेव्हा तिथे कोण आहे? तर तो तिथे परब्रह्म आहे. एवढंच आता आपण जाणून घेऊया. पुढचा मंत्र बघायचा. 3 मंत्र तर बघितले आपण. एक गुरुजींनी शिष्याला म्हटलं होतं, मग शिष्याने त्याच्यावर त्याचं उत्तर दिलं होतं, रिप्लाय दिला होता. पुन्हा गुरु काय म्हणत आहेत? प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं हि विंदते आत्मना विंदते वीर्यं विद्यया विंदते अमृतम. गुरु आता त्याचं आणखीन क्लॅरिफिकेशन करत आहेत, आणखीन क्लॅरिटी येते त्याच्या विचारानं. शिष्य हुशारच आहे बरं का, शिष्य हुशारच आहे, त्याला थोडं कळलं आहे, पण आता आणखीन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. आणि म्हणून आता काय म्हणत आहेत गुरु? प्रतिबोध विदितं मतं ही अमृतत्वं विंदते. एखादी गोष्ट आपल्याला नक्की कळली हे स्वतःला आणि इतरांना कसं कळेल? आता कळली म्हटली तर तुम्ही म्हणाल नाहीच कळलं तुम्हाला. बरं, नाही कळली म्हटली तर मग नाहीच कळलं असं वाटेल. पण एखादी गोष्ट मला नक्की कळली आहे हे मला पण कळायला पाहिजे आणि इतरांना केव्हा कळायला पाहिजे? आपण ते व्यवस्थित सांगू शकलो तर ते आपल्याला नक्की कळलं असं होईल. नाहीतरी काय आहे, दुसऱ्याला सांगता येणं ही टीचिंगमधली एक बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे. टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग असं म्हटलेलं आहे. दुसऱ्यांना चांगलं सांगता आलं की तुम्ही शिकत जाता. कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना शिकवताना आपला अभ्यास पक्का होत जातो. मग आता अशा रीतीने ज्याचा बोध होतो त्याचं ज्ञान होईल. बघा आता काय म्हणत आहेत, बोध वेगळा आणि ज्ञान वेगळं. बोध म्हणजे बुद्धीने होणारी प्रचिती, बुद्धीला आकलन झालं आहे. पण ज्ञान हे त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे प्रचितीच्या माध्यमातून आत्म्याचं ज्ञान होईल, त्यालाच ते अमृतत्व प्राप्त होते. आणि आत्म्याला जाणल्यामुळे आत्मशक्तीने सामर्थ्य प्राप्त होते. विद्येने किंवा पराविद्येने, ब्रह्मविद्येने, आत्मविद्येने तो अमृतत्व प्राप्त करून घेतो. म्हणजेच अमृतत्व म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटतो. नाही अजून कळलं? अजून नाही कळलं. अमृतत्व जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर आत्म्याचं किंवा परब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा अनुभव, संवेदना आणि बोध व्हायला पाहिजे. असा बोध झाल्यावर पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटता येतं. एवढं कळलं आता. इंद्रिय आणि मनबुद्धी ज्याच्या शक्तीमुळे काम करतात त्या शक्तीचा ध्यास घ्यायचा. आम्ही इंद्रियांमध्ये अडकतो. बुद्धी एक आपण म्हणतो की हा फार बुद्धिमान आहे, हा फार मंद आहे, हा बुद्धू आहे. पण ह्या सगळ्याच्या मागे जी शक्ती आहे ना, त्या शक्तीचा ध्यास घ्यायला पाहिजे, तिला जाणता यायला पाहिजे. आणि त्या आत्मशक्तीमुळे सामर्थ्य मिळतं.
दिसायला कसाही वेडाबागडा असू दे, शिकलेला असू दे किंवा नसू दे, आर्थिक परिस्थिती कशीही असू दे, ज्याच्याकडे आत्मशक्ती आहे ना, आत्ताच आपण चोखा मेळ्याचं उदाहरण पाहिलं. सगळ्याच दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने तो उपेक्षित होता, पण ज्ञान त्याला कुठेही अडवू शकलं नाही. कोणतीही परिस्थिती त्याला ज्ञानापासून वंचित ठेवू शकली नाही. त्यामुळे आत्मशक्तीमुळे सामर्थ्य मिळतं. आणि परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी काय हवं? सामर्थ्य हवं. शरीराचं सामर्थ्य नाही, आत्मशक्तीचं सामर्थ्य व्हावं. आणि बघा ना, नाहीतरी आपली सगळी इंद्रिय आहेत ती बाहेर धावणारी आहेत. डोळे बाहेरचं बघतात, कान बाहेरचं ऐकतात, नाकाला बाहेरचा गंध येतो, त्वचेला बाहेरचा स्पर्श कळतो, सगळ्या गोष्टी बाहेर आहेत. एकदा आत वळवा ना, बाहेर उघडणारं दाळ एकदा आत ढकलून बघा तर खरं. त्या आत जेव्हा ढकललं, पण ते आत ढकलण्यासाठी पुष्कळ शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, अधिकार पाहिजे, पात्रता पाहिजे, क्षमता पाहिजे. अशा पात्र झालेल्या मनाला, बुद्धीला परब्रह्माचा अनुभव येऊ शकतो. आता ही पात्रता कुठे मिळवायची? ही एलिजिबिलिटी कुठल्या युनिव्हर्सिटीत आम्हाला मिळणार आहे? अहो नाही. कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ही एलिजिबिलिटी मिळणार नाही आहे. मग ते कसं करायचं आहे? देहात असूनही जे विदेही होतात, जे जीवनमुक्त होतात, त्यांना हा अनुभव येतो. आणि म्हणून तर आमचे आचार्यसुद्धा काय म्हणतात? योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदत्येव. कुठल्याही अवस्थेत तुम्ही असा, तुम्ही आजारी असा, तुम्ही बेडरिडन असा, तुम्ही समाधी योग ध्यानामध्ये असा, तुम्ही भोगामध्ये असा, सगळ्या विषयांचा उपभोग घेत असा, पण ज्याचं मन त्या ब्रह्माशी जोडलेलं आहे त्याला एका आनंदाव्यतिरिक्त काही वाटतच नाही. सगळीकडे नंदती नंदत्येव. फक्त आनंद. देहाच्या दुखण्याचा सुद्धा विसर पडतो, किंवा आपण उपाशी आहोत ह्याची सुद्धा जाणीव होत नाही. केवळ आनंद. केव्हा होईल हे? जेव्हा आत्मतत्वाचा आत्मज्ञान होईल तेव्हा हे निश्चितच मिळणार आहे, असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बघा आता एक आपण गोष्ट पलीकडे चाललो. एक मंत्र. आता ह्या दुसऱ्या खंडामध्ये 5च मंत्र आहेत, त्याच्यातले 4 झालेले आहेत. आता 5वा मंत्र आपण बघणार आहोत. आणि 5वा मंत्रसुद्धा म्हणजे प्रत्येक मंत्र महत्त्वाचा आहेच आहे, पण त्याच्यातला एक शब्द आहे ना, तो विशेष महत्त्वाचा आहे. तो बघूया काय आहे. इह चेद वेदी दथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्वान् लोकास्मृता भवन्ति. बघूया आता काय म्हटलेलं आहे. आता अन्वयसुद्धा बघितला आपण. चेत इह अवेदित अथ सत्यम अस्ति चेत इह न अवेदित महती विनष्टी धीराः भूतेषु विचित्य अस्मान् लोकात् प्रेत्य अमृताः भवन्ति. तो काय करतो? जो हे सगळं जाणतो त्या ह्या लोकातून मुक्त होऊन प्रेत्य म्हणजे पलीकडे जातो आणि काय होतो? अमृताः भवन्ति. पण हे केलं नाही तर? हे केलं नाही समजा, आम्हाला हे कळलंच नाही की याचा अभ्यास करावा, हे आत्मज्ञान काय आहे, हे ब्रह्मज्ञान काय आहे, ते परब्रह्माचा ध्यास घ्यावा, हे समजा आम्हाला नाहीच कळलं, आम्हाला कोणी शिकवलंच नाही, आम्ही तिकडे वळलोच नाही, तर काय होणार आहे? एक शब्द महत्त्वाचा आहे. आणि जो आध्यात्मिक लोक म्हणजे जो हे अभ्यास करणारे विवेकी लोक आहेत त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांची संगत जर का लाभली तर हा शब्द वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. तो म्हणजे महती विनष्टी. अ बिग लॉस. फार मोठा तोटा आहे. काय तोटा आहे? बघा काय म्हटलेलं आहे. चेत इह अवेदित अथ सत्यम अस्ति चेत इह न अवेदित महती विनष्टी. बघा आता काय म्हटलेलं आहे. हे सत्य जर इथे जाणलं तर माणसाचं मोठं हितच होणार आहे, पण मनुष्यदेह मिळूनसुद्धा हे जर का जाणून घेतलं नाही तर मोठं नुकसान आहे. मोठं नुकसान.
आता तुम्ही म्हणाल व्यापारामध्ये थोडा तोटा होतो, कधी लाभ होतो, कधी हानी होते, कधी नुकसान, नफा नुकसान वगैरे हे सगळं चाललेलंच असतं. अहो, तो एक वेळ भरून निघेल. किंवा एखादं शिक्षणाचं वर्ष वाया जातं, एखाद्या नोकरीमधनं आपल्याला काही काढलं जातं किंवा नोकरी जाते, अशा कितीतरी नुकसान होत असतातच. पण हे जे नुकसान आहे ना, हे महती विनष्टीही, फार मोठा ग्रेट लॉस आहे. आणि हा भरून काढता येत नाही. भरून काढण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे बघा ना, तुम्हाला वरच्या वर्गात जाण्यासाठी तुमची परीक्षा घेतली होती, तुम्हाला मुभा दिली होती की तुम्ही इथून वरच्या वर्गात जाल, पण तुम्ही अभ्यासच केला नाही, तुम्ही नापास झालात. पुन्हा त्याच वर्गात, पुन्हा त्याच वर्गात, पुन्हा त्याच वर्गात. किती जन्म बसणार होत आपण ह्याच वर्गामध्ये, ह्याच मनुष्य देहामध्ये किती जन्म अजून घालवणार आहोत. मिळाला आहे ना मनुष्य जन्म, तर करूया ना सार्थक, होऊया ना कृतकृत्य. आणि हे नाही केलं तर महती विनष्टीही, अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. कधीतरी तुमच्या कानावर दुसऱ्या कुणाकडनं तरी निश्चित पडेल की हे मोठं नुकसान आहे. ज्ञानी लोक काय करतात, सगळ्या भूतमात्रांचा विचार करतात, भूतेषु भूतेषु, आणि ह्या लोकातून गेल्यानंतर ते अमृत होतात. आम्ही फक्त स्वतःचाच विचार करतो, भूतमात्रांचा वगैरे विचार आम्हाला काही झेपतच नाही. आता हे सगळीकडे तेच तत्त्व भरले, हे जाणण्यासाठी सगळ्या भूतमात्रांचा विचार करायला पाहिजे. सर्व भूतहिते रताः असंही वागता यायला पाहिजे. बघा ना, या जगामध्ये नुसता माणूसच नाही आहे, अनेक वस्तू आहेत, अनेक प्राणी आहेत, अनेक अचेतन वस्तूसुद्धा आहेत. त्यापैकी परब्रह्माला जाणण्याची शक्ती केवळ आणि केवळ माणसामध्येच आहे. बघा, अणू आहेत ना, या संपूर्ण सृष्टीमध्ये सगळी अणुरेणूंनी भरलेली ही सृष्टी आहे. अणू कसे आहेत, ते गतिशील आहेत, पण त्यांना बुद्धी नाही आहे, माणसासारखी बुद्धी नाही आहे. झाडांना भावना आहेत, बुद्धी आहे, शक्ती आहे, पण झाडं तत्त्वज्ञान नाही ना जाणू शकत. अन्य प्राणीसुद्धा परब्रह्माचा विचार नाही करू शकत. सूक्ष्मात जाऊन विचार करण्याची शक्ती, बुद्धी केवळ आणि केवळ मानवाला आहे. एखाद्या कुत्र्याला मोक्ष मिळाला असं नाही होत, एखाद्या उंटाला सद्गती मिळाली असं नाही होत, कारण त्यांना ती शक्तीच नाही आहे. पण माणसाला दिली आहे. तुम्हाला माणसाचा जन्म लाभला आहे. आपण सगळे ह्या जन्माचं सार्थक करून घेऊया. ह्या जन्मात होईल का नाही माहिती नाही, पण मी नेहमीच सांगते की पुढचा जन्म हा शेवटचा असला पाहिजे. आत्ता आम्ही उशिरा जागे झालो आहोत ना, आम्ही आता 50-60 नंतर जरा जाग आली आम्हाला. पण आत्ताच ह्या जन्मात इतकं पुण्य करून ठेवायचं, इतक्या चांगल्या सत्कृती करायच्या, सुकृत व्हायचं आहे. असं केलं तर आपल्याला पुढचा जन्म हा निश्चितच शेवटचा जन्म असणार आहे. ही सेमीफायनल आहे समजा. सेमीफायनलमध्ये इतकं कर्तृत्व गाजवायचं आहे, इतकं काहीतरी चांगलं करून ठेवायचं आहे की पुढचा जन्म शेवटचाच असला पाहिजे, याचं खात्रीच वाटली पाहिजे आपल्याला. ह्या जन्मी झालं तर उत्तमच आहे, पण आता आयुष्य कमी पडणार आहे. पण तरीसुद्धा त्याला खरं तर वेळ लागतच नाही. एका क्षणात मुक्ती मिळू शकते, आणि ती मिळवायची असेल तर आत्ता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. निदान वाईट गोष्टी टाळून सत्कर्माची आस धरायला पाहिजे. आणि असं कोणीच म्हणू नका बरं का, की आम्हाला बुद्धीच नाही आहे, आम्हाला ते संस्कृतच येत नाही, आम्ही आता आमच्या घराच्या जबाबदाऱ्या आहेत, मला जमतच नाही आहे, मला वेळच नाही, असं काही नाही. आणि बुद्धीला किंवा स्मरणशक्तीला वय नसतं. आपण हे म्हणतो की लहान मुलांचं पटकन ग्रास्प होतं, त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. पण आपलीसुद्धा म्हणजे वय झालं तरी स्मरणशक्ती ही ताजीच असते, ती तरुणच असते. आणि आणखीन जपानी म्हणा, साधनेनी म्हणा, ती बुद्धी अधिकाधिक तीव्र करता येते. या विचारांचे तरंग अधिकाधिक सूक्ष्म होत जातात. जसे जसे ते हलके होतात तसे वर जातात, आणि अशी जी विचारशक्ती आहे, विचारांचे जे तरंग आहेत ते सूक्ष्म झाले की ते एकाग्र होतात, आणि या एकाग्रतेतून ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून तर
म्हणून तर मानव देह मिळाला आहे ना, हीच उत्तम संधी आहे आणि आपण तिचा लाभ घ्यायला हवा. परब्रह्माला जाणण्याचा अनुभव घेतला तर मनुष्य जन्माचं सार्थक होणार आहे. कशासाठी दिला आहे तुला मनुष्य जन्म? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. सगळं काही अनुभवू नको असं नाहीच सांगितलं आहे. अर्थ आणि काम ह्याच्यामध्ये माणूस अतिशय रमतो, पण धर्म आणि मोक्ष याच्या चौकटीत राहून जर का अर्थकामाचा उपभोग घेतला तर मोक्षाची वाटचाल आहे ती सुकर होईल, सुगम होईल. आणि म्हणून हे जर का मनुष्य जन्माचं खरंच सार्थक करायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. पण ज्यांना हे जमत नाही, पण काही लोक म्हणतात काय करायचं ते करून, काय होणार आहे त्यापेक्षा आत्ताचा जन्म छान उपभोगावा, खा प्या मजा करा, मस्त लाईफ एन्जॉय करा, ईट ड्रिंक अँड बी मेरी, असं काही लोक म्हणणार आहेत. पण त्यांना खरंच हे कळत नाही आहे की ह्याच्यामध्ये या आयुष्याचा नाश होणार आहे. आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना, घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे राम म्हणण्यामध्ये किंवा नामस्मरणामध्ये? त्यामुळे या श्रुतीने या आणि ही विनष्टी सांगून तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही आहे बरं का. फक्त आपल्याला सावध केलेलं आहे. वेदांनी, उपनिषदांनी, या श्रुतींनी आपल्याला सावध केलं आहे, आता तरी जागे व्हा. आणि म्हणून हे सावध केलेलं आहे. मिळालेली संधी वाया घालवू नका. जे धीर पुरुष असतात ते बाह्य नाशवंत गोष्टींकडे पाठ फिरवू शकतात आणि परमेश्वर भेटीचा त्यांना ध्यास लागतो. या ज्या बाह्य गोष्टी आहेत ना, आकर्षक गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टींमध्ये आपलं मन रमतं, आकर्षित होतं, सगळं खरं आहे. पण त्याच्यापेक्षा त्याच्याकडे थोडी पाठ फिरवून, ते सगळं टाळा असं नाही आहे, पण ते थोडं कमी करून इकडे जर का तुमचा रेशो वाढवला, परमेश्वर भेटीचा जर का ध्यास लागला तर निश्चितपणाने कल्याणच होणार आहे. याच्या पलीकडे काहीही नाही आहे. हे आपल्याला जर का खरंच मनुष्य देहाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी आत्मसात करायलाच हव्या आणि त्याच्यासाठी उपनिषदांचा अभ्यास करायला हवा, हो की नाही? उपनिषदांचा अभ्यास जितका करू तितके आपण अंतर्मुख होत जातो, इंट्रोव्हर्ट होत जातो. बाह्य जगामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. गॉसिपिंग आहे, सिनेमा आहे, प्रदर्शन आहे, सेल आहे, पुष्कळ गोष्टी आहेत आणि विषय उपभोगाच्या अनेक गोष्टी आहेत. पण जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे पाठ फिरून आत बघता तेव्हा आतमध्ये एक खजिना सापडतो, आतमध्ये एक वैभव सापडतं. आणि ते वैभव कुठले? वेदांत वैभव. या वेदांत वैभवाचा अभ्यास करून आपण संपन्न होऊया, श्रीमंत होऊया आणि सगळ्यांसाठी एक शुभ विचार, एक शुभ इच्छा प्रगट करूया. आणि तो आहे, तोच हा मंत्र आहे. आणि त्या मंत्राने आजच्या आपल्या ह्या सेशनची सांगता करू. कारण आज 5च मंत्र होते. आता पुढच्या भागात हा दुसरा खंड होता. तिसऱ्या खंडामध्ये मात्र एक कथा आहे बरं का. त्यामुळे तिसरा खंड ऐकायला अजिबात विसरू नका. तिसऱ्या खंडामध्ये देवदानवांची कथा आहे आणि ती कथा जर का तुमच्या अंतःकरणात ठसली तर केन उपनिषद वेगळं अभ्यासाची सुद्धा गरज नाही. कारण ह्या देवदानवांच्या कथेमध्ये अहंकार कसा घात करतो हे त्याच्यात सांगितलेलं आहे. ती कथा पुढच्या भागामध्ये आपण बघूया. आज मात्र इथेच थांबूया. 2 मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यां परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः.